मी आता धाराशिवच्या राजकारणातून आहे। जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेला वेग आलेला आहे। तानाजी सावंतांच्या गटाला वगळून भाजप सत्ता स्थापन करण्याची शक्यता वर्तवली जाते। तानाजी सावंतांच्या गटाला भाजपच्या संभाव्य जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला विरोध आहे। धाराशिवमध्ये शिवसेनेतील एका गटाची भाजपसोबत जाण्याची तयारी देखील आहे, तर शिवसेनेचा दुसरा गट तानाजी सावंत यांच्यासोबतच असणार असल्याची माहिती आहे। तर शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारकडून कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे। आपत्तीच्या पार्श्वभूमीवरती सर्वसमावेशक उपाययोजना राबवण्यासाठी निर्णय घेण्यात आलाय। कृषी संचालक रक्षक नाईकवाडी यांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यीय समिती असणार आहे। राज्यामध्ये 5,500 प्राध्यापकांची भरती होणार आहे। उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची ही घोषणा आहे। महाविद्यालयांमधील 5,500 जागा भरण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। आता जाऊयात नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली जाते। पथकामध्ये नगररचना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल। शहरातील प्रमुख मार्ग, घाट रस्ते, वाहनतळ जोडणाऱ्या रस्त्यांवरती मोहीम राबवली जाणार आहे। तर इकडे कल्याण डोंबिवली महापालिकेचा धक्कादायक घोटाळा उघडकीस आलेला आहे। जेलमध्ये असतानाही कर्मचाऱ्याला 40,000 पगार देण्यात आल्याचं कळतंय। बलात्काराच्या आरोपाखाली जेलमध्ये असलेल्या कर्मचाऱ्याला पगार दिल्याची माहिती समोर आली आहे। नियम धाब्यावर बसवून जेलमधील कर्मचारी हजेरी लावल्याचा संशय आहे। 6 महिन्यानंतर पोलिसांना आरोपी केडीएमसी कर्मचारी असल्याची देखील माहिती मिळालेली आहे। एक महत्त्वाची बातमी कल्याणमधून। कल्याण डोंबिवलीमध्ये डीप क्लिनिंग मोहीम सध्या सुरू आहे। फुटपाथवर कचरा टाकणाऱ्यांना समज दिली जाते। अधिकाऱ्यांना सुद्धा खडे बोल सुनावण्यात आले। महापौर हर्षाली चौधरींकडून या ठिकाणी स्वच्छतेची पाहणी करण्यात आली आणि या संदर्भात त्यांनी डीप क्लिनिंग मोहीम सुरू केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर फुटपाथवर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय। शिवाय अधिकाऱ्यांना सुद्धा खडे बोल सुनावल्याचं कळतं।